CSR 24 न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे। नमस्कार, मी सर्व पत्रकार बांधवांचं मी मनापासून स्वागत करतो। खऱ्या अर्थानं आजची पत्रकार परिषद आयोजित करण्यामागचं कारण म्हणजे जळकोट ग्रामपंचायतमध्ये झालेला भ्रष्टाचाराचा भस्मासूर हा उघड करण्यासाठी मी आजची पत्रकार परिषद आयोजित केली आहे। त्या पत्रकार परिषदेसाठी आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो, स्वागत करतो। खऱ्या अर्थानं जळकोट ग्रामपंचायत 2021 ते 2025 या कालखंडामध्ये 14वा वित्त आयोग व 15वा वित्त आयोग, त्याचबरोबर घनकचरा व्यवस्थापन व जल जीवन मिशन या अंतर्गत जळकोट गावामध्ये झालेला भ्रष्टाचार हा या जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे असं मी समजतो। खरं पाहता गेलं तर जळकोट ग्रामपंचायतमध्ये 2023 साली घनकचरा व्यवस्थापन यासाठी कचरा कुंडी खरेदी करण्यासाठी जळकोट ग्रामपंचायतने 3 लाख रुपये 25/5/2023 कचरा कुंडी खरेदी केलेली आहे। त्याचा व्हाउचर क्रमांक XVFC-2023-24P10 हा 3 लाख रुपये 25/5/2023 ला खरेदी केलेला आहे। त्यानंतर 25/5/2023 ला परत कचरा कुंडी 3,06,000 रुपयाची खरेदी केलेली आहे। त्याचा व्हाउचर क्रमांक XVFC-2023-24/P/8 वास्तविक पाहता 2023 ला कचरा कुंडी खरेदी केली आहे, परंतु आजही आमच्या जळकोट गावामध्ये एकही कचरा कुंडी जळकोटकरांना मिळालेली नाही। म्हणजे याचा अर्थ असा दिसतो की कचरा कुंडीचे पैसे उचलले, परंतु कचरा कुंडी आजही गावामध्ये एकही उपलब्ध नाही। म्हणजे जळकोटचे सरपंच, जळकोटचे ग्रामसेवक हे कचरा कुंडीत पैसे खाल्लेत हे याहून सिद्ध होतं। त्यानंतर मी तुम्हाला सांगेन, फायबर मुतारी 14/3/2024 1,08,000 रुपये, त्याचा व्हाउचर क्रमांक आहे XVFC-2023-24/P/63 हा फायबर मुतारी आहे 14/3/2024। ह्या 14/3/2024 जवळ 1.5 वर्ष होत आलं तरी गावामध्ये फायबर मुतारी नाही आहे। मी माननीय सीओ साहेबांकडे ज्यावेळेस तक्रार केली त्यानंतर काल फायबर मुतारी आली। फायबर मुतारी तुम्हाला फोटो दाखवतो, 1.5 वर्ष झालं फायबर मुतारी याचे पैसे उचललेत, पण हाच फायबर मुतारी हा चोरीचा जो मुद्देमाल आहे फायबर मुतारी 2024ची, तर तो हा आपल्याला दिसतोय। म्हणजे याचा अर्थ तक्रार केल्यानंतर चोरीचा मुद्देमाल हा जळकोट गावामध्ये रात्री 2-2:30 ला येतो। ही जळकोटकरांची लूट आहे। म्हणजे जळकोटच्या सरपंचांनी मुतारी, हागंदारी आणि कचरा कुंडीमध्ये जे पैसे खाल्ले त्याचा हा पुरावा आहे। जळकोट गावचे विद्यमान उपसरपंच प्रशांत नोगरे यांनी प्रेस नोट घेतली होती व पत्रकारांना माहिती दिली होती की जळकोटमध्ये कुठल्या प्रकारे भ्रष्टाचार झाला। यांनी माहिती उघड केल्यानंतर आम्ही याचा जळकोटकर नागरिक म्हणून सोक्षमोक्ष घेतला, शहानिशा केली, तर त्यावेळेस आम्हाला असं दिसून आलं की खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे। त्यानंतर 2 दिवसातच परत 2 मुतारी ते ग्रामपंचायत समोर आणून ठेवल्यात। म्हणजे जळकोटच्या सरपंचांनी काय खावं तर हागंदारी खावं, काय खावं तर मुतारी खावं, काय खावं तर कचरा कुंडे खावं, हे कुणासाठी आहे? आजपर्यंत जळकोटच्या इतिहासामध्ये जळकोटची ग्रामपंचायत तालुक्यातली 2 नंबरची ग्रामपंचायत, सर्वात 2 नंबरची ग्रामपंचायत आहे। ह्या ग्रामपंचायतचा कारभार हा अतिशय घाण पद्धतीचा कारभार आहे। त्यानंतर त्यांनी कचरा कुंडी जवळजवळ नंतर 8 लाखाच्या कचरा कुंडी मागवल्या, त्याची सुद्धा एक कचरा कुंडी गावातील लोकांना मिळालेली आहे। म्हणजे ह्यांचं हे चालू आहे की कचरा कुंडी असू द्या, हागंदारी असू द्या, मुतारी असू द्या, निवारा शेडसाठी जळकोटच्या ग्रामस्थांना, जळकोटच्या नागरिकांना स्टँडवर उभे राहण्यासाठी, लहान लेकरं आहेत, लहान विद्यार्थी आहेत, मुले आहेत, त्यांना स्टँडवर उभे राहण्यासाठी निवारा शेडची मागणी वारंवार केली जात होती। तर जळकोट ग्रामपंचायतनी 13/3/2025 निवारा शेड मजुरी 15,682, निवारा शेड 13/3/2023 शेडची किंमत आहे 1,40,000, त्याचा व्हाउचर क्रमांक आहे XVFC-2022-23P26 1,40,000 यांनी उचलले। कधी 2023 ला, आज सुद्धा जळकोट गावामध्ये निवारा शेड नाही। एकूण किती लाखाचा भ्रष्टाचार झाला असं मला म्हणायचं आहे? जळकोटमध्ये आतापर्यंत जवळजवळ 80 ते 90 लाख रुपयाचा भ्रष्टाचार ह्या 21 ते 25 या कालखंडामध्ये झालेला आहे। सरपंचांनी साक्षरमुक्त सभा आयोजित केलेली होती, या सभेमध्ये आम्ही काहीच केलं नाही असं तिने जाहीर सभेमध्ये बोललं जात आहे। चोरांनी कधी चोरी केलं म्हणत नाही, चोर कधी म्हणतो का चोरी केलं म्हणून, तर नाही। मी तुम्हाला पुरावे देतो ना, जळकोटकरांना मी याचे पुरावे देतोय। तुम्हाला कचरा कुंडी सांगितले, मी निवारा शेड सांगितलं, याचा व्हाउचर क्रमांक देतो, याची अमाऊंट देतोय, कोण्या तारखेला पैसे विड्रॉ झाले 15 वित्त आयोगामधून
ही जलकोटकरांनी न्यायला आहे ना. गावामध्ये निवारा शेड आहे का आमच्या तर नाहीये. गावामध्ये कचरा कुंडी आजपर्यंत दिली आहे का तर नाही. ही पैसे गेले कुठं? हा सूर्य हा जयद्रथ हा सरपंच म्हणत होता, पण काय सूर्य आणि काय जयद्रथ? आपण चोरी केली आहे. चोरांनी चोराची पाठ थापटून घेण्याचं काम सरपंचाने केलेलं आहे. फायबर मुतारी 2400 आहे. गावामध्ये कधी आली? काल आली. काल कधी रात्री आली. अजून फायबर मध्ये तसंच बाजूला आहे. चोरीचा मला ऑटोमॅटिक यायला लागलाय. या संदर्भामध्ये भ्रष्टाकडे आपण तक्रार केली. मी माननीय सीओ साहेबांकडे, माननीय गट विकास अधिकारी साहेबांकडे या संदर्भात तक्रारी अर्ज दिलेला आहे. माझी मागणी इतकीच आहे की ह्या जो जलकोटकरांच्या पैशाची जी लूट झाली आहे त्या लूट संदर्भात जलकोटकरांना न्याय मिळावा. हे पैसे कुणाचे नाहीत, हे जलकोटकरांचे पैसे होते. हे जलकोटकरांच्या उपयोगी यायला पाहिजे ही आमची मागणी आहे. तुम्ही ह्या पैशांचा अपव्यय केलाय, दुरुपयोग केलाय, याच्यासाठी मी सीओ साहेबांना, परत गट विकास अधिकारी साहेबांना पत्र दिले. माझी तुमच्या माध्यमातून इतकीच मागणी आहे की दोषीवरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवक कोण होते त्यावेळेस? त्यावेळेस तत्कालीन सरपंच अशोकराव पाटील, ग्रामसेवक जी.के. पारे, सध्या चालू ग्रामविकास अधिकारी रेड्डी साहेब आणि गजेंद्र पाटील सरपंच. यांच्या काळामध्ये जलकोटचा हा भ्रष्टाचाराचा भस्मासूर कसा असतो, आता जितकं काही भस्म खायचं सगळंच खायचं, काही इथे धागंदरी असू द्या, मुतारी असू द्या, सगळं मला चालतंय. अशा पद्धतीचा भ्रष्टाचार या जलकोट गावामध्ये कधी नव्हे तर असा इतका मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. जल जीवनची योजना आली, भीमनगर ते रस्त्याचं काम सुरू झालं. कोणत्या योजनेअंतर्गत? दलित वस्ती योजनेअंतर्गत भीमनगर ते रस्त्याचं काम सुरू झालं. विकास कामाला विरोध नाहीये. त्या ठिकाणी त्यांनी रस्ता खाणला. कोण खाणला? जल जीवन योजनेअंतर्गत खाल्ला. त्याची पाईपलाईन, त्याचं कनेक्शन देणं अभिप्राय कोण होतं? प्राधिकरणाने. तर त्याचं कनेक्शन न देता ह्यांना फक्त निधी आला त्याचा गैरवापर करून पैसे काढायचे. विकासाला कुठलाच विरोध नाही. एक नाही तुम्ही 4 रस्ते करा, आमच्या त्याच्याबद्दल काही दुमत नाही. तुम्ही जलजीवनची कुठलीच परवानगी न घेता, कुठलीच काही परवानगी न घेता तुम्ही रस्ते केलात. आणि उद्या जरा जलजीवनला तिथं टेस्टिंग पण नाही, उद्या जलजीवनला काम करायचं नंतर परत रस्ता फोडायचा. कोणाच्या पैशाचा दुरुपयोग झाला तर जलकोटकरांच्या दलित वस्तीमध्ये पैशाचा हा दुरुपयोग आहे. म्हणून मला तुमच्या माध्यमातून एवढंच म्हणणं आहे की जलकोटचा हा भ्रष्टाचार, या भ्रष्टाचाराला कुठेतरी वाचा फोडण्याचं काम आम्ही जलकोटवासी करत आहोत.